आफ्टर बिफोर पण दाखवत आलं ना. स्नोफॉल झालेला आहे. चहा प्यायण्यासाठी थांबलो, टाइमपास केला थोडासा. हे कार ऊन घे आणि त्या चक्कर मध्ये आता पावसात वेळ अटकलो आम्ही आता. इतक्यात वातावरण चेंज होऊन जाईल. आता हे बघा समोर सकाळी जय महाराष्ट्र. हे बघा तुम्ही ही जन्नत आहे. ही जन्नत जन्नत आहे ना. तुम्हाला एक मी 2 मिनिट दाखवतो. ती जन्नत पाहायला आता तुम्ही तयार राहा. 1 2 3. ह्या सगळ्या जेवढ्या पण गोष्टी इथे लावलेल्या या सगळ्या त्या युद्धात यूज झालेल्या गोष्टी. 4 काका म्हटले ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीसह आलेले होते. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बघून त्यांनी आपल्याला ओळखून घेतलं की आपण महाराष्ट्रातलेच आहे. आणि जो आल्यानंतर तो आपल्याला सगळ्यात पहिले तेच म्हणतो जय महाराष्ट्र. तर मित्रांनो सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय. गुड मॉर्निंग गाईज. आणि आम्ही थांबलो आता सोनमार्गमध्ये. काल तुम्ही बघितलं असेल आमच्या व्हिडिओत, इथे समोर बर्फ वगैरे नव्हता, पण रात्री पूर्ण आहे ना ते बघा, हे बघा पूर्ण बर्फ पडलेला आहे. रात्री पूर्ण स्नोफॉल झालेली. आणि इथे टेंट होते काल 4 ते 5. रात्रीत नाही ना तो टेंट गायब होऊन गेला आहे, पाऊस पडत होता म्हणून. हे आमचे 2 टेंट, ही बाईक, हा आमचा मधला टेंट. पाऊस पडत असल्यामुळे आम्ही त्याच्यावर ताडपत्री वगैरे टाकली होती. आणि अजून एक राजस्थानचे पोरं, यांनी ओळख झाल्यामुळे हे आले होते टेंट लावण्यासाठी. आणि ते पण 2 राजस्थानचे ते टेंट. आणि टाईम झाला आता सकाळचे 5:30. पण तुम्ही बघू शकता ऊन पडलं आहे अक्षरशः. आणि थंडी तर अशी आहे ना, खतरनाक थंडी, अशी खतरनाक थंडी. ते बघा तुम्ही यांचे हाल बघू शकता. भाई कैसी रही रात? मजा आया? बहुत ज्यादा मजा आया यार. रात कभी जाएगा ऐसे व्यू के लिए. रात को देखी ही नहीं हमने. ये रात तो गांव भागने वाला था. वो बंदे कैसे भाग गए उधर वाले? वो बारिश से भाग गए. सुबह बोल रहे हैं मैं तो मजाक कर रहा था. लेकिन मजा आया ना रात में. देख बघू शकता तुम्ही थंडी सगळे वर. क्या बुझ गया? जलेगा थोड़ा जलेगा. कागज वगैरह होगा ना आपके पास, वो कागज डालो ना. तो मुंडा धोरा प्लीज जा. ओए मुंडा धोरा. गरबाड़ी बिल्लो नाटे एक. ही पब्लिक भेटली होती आम्हाला. आणि यांची थंडीमुळे हाल बघू शकता. आणि आपण एकदम ओके, आपल्याला काहीच होत नाही. आपण फक्त पाण्यात नाही जाऊ शकत, बाकी सगळं करू शकतोय. ते बघा समोर बर्फ बघू शकता तुम्ही. खूप बर्फबार झालेली काल रात्री, स्नोफॉल झालेला आहे. आणि इकडे वर पण बघू शकता. त्याच्यात मी तुम्हाला आफ्टर बिफोर पण दाखवत काय काय नाही कसं. हां इकडचं पण दाखवत आणि इकडचा समोर पण दाखवत. हे पूर्ण ब्लॅक होतं काल, पण काय आलं ना स्नोफॉल झालेला आहे. मजा एकदम आलेली. सुम्या कशी होती रात्र? जन्नत देखी ना रात में. आमचं या माणसाचे हाल आहे ना, या माणसाचे हाल खतरनाक झाले होते डायरेक्ट. थंडी बघू शकता. ते आग पेटवण्यासाठी काय प्रयत्न चालू आहे. आणि आग काय भेटत नाहीये. बघू आपण थोडीशी मदत करू आग पेटवण्यासाठी. और भी खुला है ध्यान रखो. सगळीकडे चालू आहे. तिकडे मी तुम्हाला चालू आहे. हां आता आमची तयारी झाली आहे. पॉवर बँक वगैरे बघतो, जर चार्जिंग लावता आलं
तर चार्जिंगला लावण्याचा प्रयत्न करतो. हे बघा सामान. आणि रात्री पूर्ण पाऊस पडलेला होता. हे बघा ह्या भाईंचे कपडे वगैरे, यांचा टेंट वगैरे. आपल्याला तरी ताडपत्री वगैरे होती त्यामुळे आपला टेंट एवढा वल्ला नाही झाला. पण मजा आली रात्री. थोडंसं ॲडव्हेंचर झालं. बघू आता कधी निघायचं. मजा आली आहे बघा. थोडेसे बॅगा वगैरे उन्हात ठेवलं आहे आपण. आणि जो तुम्हाला बोललो मागाशी मी तो बर्फ, बघा हा बर्फ पडला इथे. तो समोर, ते समोरचं डोंगर आहे ना, हे पूर्ण ब्लॅक होतो नाही का आधी, ते पूर्ण व्हाईट झालेलं आहे. आणि इकडचं पण, हे पण पूर्ण व्हाईट झालं आहे नाही का. जबरदस्त पाऊस झालेला आहे. आणि आमची थोडीशी तयारी चालू आहे. पटापट आवरून घेतो, परत तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. आमची ना आता पूर्ण तयारी झालेली आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि पावसात अडकू नये यासाठी आम्ही पटापट सगळं आवरून घेतलं. पॅकिंग वगैरे करून घेतली. हां लो ना मयूर आणि ते पॅकिंग करताय. मी थोडंसं, आपल्याला एक भाऊ भेटले होते जे आपल्याबरोबर काल रात्री होते. तर त्यांची एक व्हिडिओ काढायची गाडीबरोबर. तर ती काढण्यासाठी आपण थोडंसं बाजूला आलो आहे. हे आपले भाऊ आवरत आहे. थँक्स भाऊ, थँक्स. आवरा तुम्ही. थोडंसं माझं काम करताय त्याबद्दल धन्यवाद. माझे हँड ग्लोव्स फक्त नीट ठेवतील ते तुमच्या भरोशावर. ओके. हॅलो. आम्ही आता आहे ना खूप मोठा फॉर्म केलाय. पाऊस बंद झाला होता. सकाळी 7 वाजता आम्ही निघायला लावलं होतं त्या दुसऱ्या यांनी. ते निघून गेले. आम्ही ना चहा प्यायण्यासाठी थांबलो, टाइमपास केला थोडासा. हे कार ऊन घे. आणि त्या चक्कर मध्ये आता पावसात इकडे अटकलो आम्ही आता. आणि गाडीची तयारी पण केली होती, बघू शकता तुम्ही. गाडी अर्धी पॅक करून परत गाडी खोललेली आहे. आणि हे सामान बघू शकता तुम्ही आमचं. हा बघा आमचा टायगर. हे भेटल्यामुळं आम्ही वाचलोय. कधी पण लक्षात ठेवा, इथं आले, पाऊस बंद झाला, लगेच पुढे निघायचं, थांबायचं, टाइमपास करायचं नाही. एक गोष्ट आम्हाला काल रात्री पण करायचं, पावसाला थांबून घ्यायचं. पाऊस आल्यावर थांबा, पण मोकळा असेल अजिबात तुम्ही शूट साठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी टाइमपास नका करू. इथं जो माहोल आहे, वातावरण चेंज व्हायला आहे ना, अजिबात वेळ लागत नाही. इतकेच वातावरण चेंज होऊन जाईल. आता हे बघा समोर सकाळी तुम्हाला दाखवलंय किती होतं ढग वगैरे. आता तुम्ही बघू शकता. हे बघा समोरचं पण, आणि तुम्हाला मागचं पण दाखवतो. हे बघा पूर्णपणे आहे ना धुकं भरलेलं आहे. आणि समोर पाऊस बघा तुम्ही किती जोरात चालू आहे. आज सकाळी ऊन पडलेलं होतं. आणि आम्ही काय केलं, आमच्याबरोबर अजून जयपूरचे पण 2 जण होते. तर आम्ही फोटो काढत बसलो. ते पण बोलले आम्हाला का आमचं 1-2 फोटो शूट करून द्या. त्याच्या नादात पाऊस कधी जमा झाला आणि चालू कधी झालं हे आम्हाला समजले. पूर्ण बॅगा पॅक केलेल्या, रेन कवर लावलेले. आणि थंडी बघू शकता. फॉग दाखव. हा इकडं बघा, इकडं. हा उडव. हा भयानक थंडी आहे. तुम्हाला कोणी बोललं की सकाळी लवकर निघा, तर निघायचं फॉर्म करू नका. जर वातावरण जर निघण्यासारखं आहे ना, तर अजिबात टाइमपास नका करू. जेवढ्या लवकर जिथं तुम्ही स्टे केलेला आहे ती जागा सोडता येईल तेवढ्या लवकर सोडायचा प्रयत्न करा. आणि पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण की या पावसामुळे तुम्ही ना आत नका अडकू. एक तर एखाद्या गावात अडका, किंवा मग जिथं आदल्या दिवशी स्टे केलं तिथं. आता जसं आम्ही थांबलेलो आहे हे सोनमार्गला आम्ही अडकलो. जरी आता आमचं स्टे थांबायचा विचार झाला तरी आम्ही इथं थांबू शकतो. पण तेच जर तुम्ही रस्त्यात वगैरे अडकला तर तुमचे भयानक हाल होणार आहे. तर गाडी चालवणंच एवढ्या पावसात तुम्हाला गाडी घेऊन जाणंच आहे. त्याच्यामुळं जेवढ्या लवकर निघता येईल तेवढ्या लवकर निघायचा प्रयत्न करा आणि तुमची यात्रा चांगली करा. चला आता मग भेटू आता पाऊस झाल्यावर गाडीवर. जर पाऊस कमी असला तर आपण गोप्रो वगैरे लावून तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवल. जर पाऊस असला तर तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप जिथे आहे तिथं आपण भेटू. बाय बाय. कसं वाटतंय मग थंडी? सुरेश एकदम भारी, एकदम मजेवर आहे. मजा. काल रात्री मी अडकलो, आज पण अडकलो सकाळी. आणि माहिती होतं आम्ही सकाळी की आम्हाला पाऊस पडणार आहे. आम्हाला माहिती होतं तरी आम्ही फॉर्म केला. काल पण माहिती होतं तरी फॉर्म केला. आता उद्यापासून फॉर्म नाही करायचा. पाऊस बघा, पाऊस आणि थंडी बघा. हे बघा माझे तर हाल झाले.
जबरदस्त एक नंबर बघू शकता तुम्ही, बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू यार. खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि सायकल जन्नत कोणती जन्नत चालू झालेली आहे. गुलमर्गमध्ये जो बर्फ लागला आम्हाला तो थोडासा फ्लॅट होता, त्याच्यावर लोकांचे पाय वगैरे होते. पण हा जो दिसतोय हा अतिशय सुंदर, अतिशय सुंदर एक नंबर दिसतोय. डायरेक्ट रात्र काढण्याचा प्रयत्न केला, पूर्ण आमचं हाल झाले. आमचा टेंट पडले, आजूबाजूने थोडं पाणी गेलं होतं, त्यामुळे थोडं आम्ही आधी जात होतो. पण आमच्या बाजूला जे पोरं आलेले होते त्यांचा तर पूर्णच टेंट ओला झाला होता. त्यांना फक्त बसण्याची जागा होती. आत्ताचं त्यांनी काय केलं असेल, पूर्ण त्यांचे रेनकोट वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यांनी खाली आथरल्या. खाली आथरल्यानंतर त्यावर त्यांनी रात्र काढली. आणि आमच्या टेंटमध्ये पूर्ण बॅग वगैरे असल्यामुळे आम्हाला त्यांना मदत करता नाही आली. तर काही लोक के लिए हम आपको सॉरी बोलते हैं. कारगिल में तो कारगिल में मज़ा करेंगे. सिर्फ तुम और हम दोनों का टाइमिंग सेम होना चाहिए कारगिल में पहुंचने का. ज़रूर मज़ा करेंगे. जैसे कल रात को अपन ने मज़ा की ना बारिश में और ठंड में और गर्मी में, जैसी फिर से मज़ा करेंगे. मी हिंदी त्याच्यासाठी बोलतो, त्यांना मी काय बोलतो आहे त्या गोष्टी समजायला पाहिजे नाही का. त्यामुळे बघा तुम्ही ही जन्नत आहे. ही जन्नत बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तो खाली रस्ता आपण असं फिरत इथं आलो आहे. आणि इथून आता पुढे जाणार आहे. तुम्ही इथले डोंगर वगैरे बघू शकता कसे आपल्या इथल्या नॉर्मल डोंगरासारखे डोंगर नाही आहेत. आणि रस्ता वगैरे खूप एक नंबर आहे का इथं. आणि एन्जॉय खरा लाईफचा एन्जॉय ना कधी वाटतं माहिती का, ज्यावेळेस आपण आपल्या बाईकला छत्रपती शिवाजी महाराजांसाठीचा झेंडा लावलेला आहे. आणि तो झेंडा बघून आपल्या महाराष्ट्रातली पब्लिक ज्या वेळेसला आपल्याला म्हणते ना जय महाराष्ट्र जय शिवराय, त्यावेळेस खरी मजा वाटते. आणि अंगात एक वेगळाच उत्साह येतो की यार आपण जे लावून आलो आहे ना फ्लॅग इंडियाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपली महाराष्ट्राची ओळख दाखवतो आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची पब्लिक आपल्याला पूर्णपणे साथ देते आपला जय महाराष्ट्र म्हणून. आणि आपल्या महाराष्ट्राच्या पब्लिकला पण कळतं आहे का हा महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे आपला महाराजांचा झेंडा त्यांच्या मनात रुजलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजची जय. रस्ता बघा तुम्ही, रस्त्यात पाणी पाण्यात रस्ता, रस्त्यात पाणी पाण्यात रस्ता. ॲडव्हेंचर हे क्लच दाबायचा नाही आपल्याला. नो क्लच ओनली फॉर रेस. नुसतं पाण्यात नाही जायचं नुसतं. म्हणजे हा रस्ता आहे ना थोडासा खराब आहे. हे बघा जन्नत जन्नत आहे जन्नत. इसको बोलते हैं जम्मू काश्मीर सोनमार्ग. चला तर मग आपण जाऊया पुढे थोडा रेस घेतो मी आता. पण पुढे जाऊया. हे बघा ही जी सुंदरता आहे ना
हे आपल्याकडे कधी बघायला नाही भेटणार. तरी आपल्याकडे असे डोंगर वगैरे असतील, पण ही जी या डोंगरांना पाहण्यात जी मजा आहे ना ती आपल्याकडे नाही आहे. खूप सुंदर दिसतात आणि जेवढं मी डोळ्याने बघू शकतोय तेवढं तुम्हाला दिसतंय का नाही हे मी सांगू नाही शकत. पण खरंच यार खूप सुंदर आहे. खूप एक आहे ना एवढे पैसे जातील पण एक नक्की काढावी पाहिजे. एक वर्ष स्ट्रगल करा, थोडे पैसे जमा करा. तिथे आम्ही केले. मागच्या 2 वर्षापासून आम्ही या ट्रिपसाठी इन्व्हेस्टमेंट करत आलेलो आहे. असं नाही की आज ठरवलं मी उद्या लगेच ट्रिप काढली. 2 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट आहे त्या ट्रिपसाठी आणि ते इन्व्हेस्टमेंट आज सफल झालं. खरंच सफल झालं. एक नंबर मजा येते, एक नंबर. एक नंबर. हा डोंगर हा व्हिडिओ बघितला होता. आपण आता इकडं समोर बघू शकता. आपण चाललो पूर्ण असं हा त्याच्या खालून पूर्ण बसतो आणि आता थांबलो व्ह्यू पॉईंटला. एक नंबर व्ह्यू पॉईंट आहे. जबरदस्त एकदम. आमच्या मागं बघू शकता तुम्ही जबरदस्त. आणि इकडं समोर बघू शकता जन्नत आहे. जन्नत आहे आणि जोर्जिला यार जोर्जिला पासला. जोर्जिला पासला आपण पोचलो आता. मस्त इथे एक फोटो घेऊ आणि पुढे निघाय पण आपल्या वाटचालीसाठी फायनली जोर्जिला पासला पोचलो आपण. आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही जबरदस्त काय नजारा आहे. वा फायनली जोर्जिला पास कंप्लीट झालं आपलं. एक नंबर व्ह्यू बघा. एक नंबर. मयूर सुमेश कसं वाटलं जोर्जिला पासला येऊन? एकदम आता पूर्ण पॅक होणार आहे. थंडी रस्ता एक नंबर आहे. थंडी वाजते तुला मयूर? तर कमी वाजते आता आधीपेक्षा कमी वाजते ना? नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. थोडीशी पुढे वाढायला हवं बघू. कालपेक्षा खूप नॉर्मल आहे. हो आपण आपली गाडी इथं लावून फोटो घेण्याचा प्रयत्न करू. आता जर लावता आली गाडी तर लावू आपण. ओके चला दाखवतो तुम्हाला गाडी घेऊन फोटो. हे आपल्या महाराष्ट्राचे भेटले. हे काका पण महाराष्ट्राचे. ते काका महाराष्ट्राचे. नमस्कार. हे सगळे आपल्या महाराष्ट्रातून आलेले. जय महाराष्ट्र, जय शिवराय. कसा झाला प्रवास तुमचा? एकदम मस्त. निघाले होते आम्ही 28 तारखेला निघालो नाशिकवरून. नाशिकवरून डायरेक्ट आलेलो आहे आम्ही. नाशिक पुण्यात नाही आले का? आम्ही गाडी बघितली तुमची MS12. तुम्ही कुठून आले? चिंचवड. अरे जवळचेच आहे मग. चला चहा देतो. चला चला. तुम्ही कसे कार का बाईक? मी कारने आलोय. कारने आले. वा, जबरदस्त. आम्ही बाईकने आलो. हॅपी चलो जर्नी. थँक्यू. नाही आता आम्ही चाललोय. हे पण आपल्या पुण्याचे सर. हे सगळे आपले नाही आता सोनमर्ग वगैरे करून बालटे वरती येणार. आपल्या गाड्या जोर्जीला पासला पोहोचल्या आणि तुम्ही बघू शकता आपली बाईक इथे घेऊन आलो आपण. आणि इथून आता पूर्ण लेहपर्यंत घेऊन जाणार आहे आपण. आणि इथून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू. चला आता एक फोटोशूट करू मस्त आणि निघू पुढे आपण. ओके मी आता थांबलो आहे 0 पॉईंटला. आणि थंडी अशी आहे ना 5 मिनिटं पण ग्लोव्हच्या बाहेर हात नाही काढू शकत. आणि माझ्या मागच्या माझ्याला इकडं सुद्धा बघितलं आहे. पण इकडे जी जन्नत आहे ना तुम्हाला एक मी 2 मिनिट दाखवतो. आणि ती जन्नत पाहायला आलो तुम्ही तयार राहा. 1 2 3. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना जन्नत बघून? मस्त आहे ना इकडं. थंडी अशी ना की 5 ते 10 मिनटं पण आपण हात ग्लोव्सच्या बाहेर नाही काढू शकत. पण तरी आपण ट्राय करतो आहे ग्लोव्सच्या बाहेर हात काढायला. आणि ग्लोव्सच्या बाहेर हात काढायला आणि फोटोशूट करायला. आणि
खतरनाक. आणि आपले भाऊ फोटोशूटसाठी तयार झालेले. हां चला त्यांचा फोटो घेऊ आणि फोटो तुम्हाला आणि एकदा मागचा घेऊ. एन्जॉय करा तुम्ही. जबरदस्त व्ह्यू एकदम मस्त वाटेल तुम्हाला बघू. बघा जन्नत जन्नत आहे जन्नत. कसं वाटलं? नक्की आहे एकदा जन्नत बघायला. काय वाटतं सुम्या? सांगू नाही शकत शब्दामध्ये एवढं भारी. कसं आहे हेल्मेट आपलं इकडे घे ना रस्त्याच्या बाहेर. शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतकं सुंदर आहे खरंच. या एकदा स्वर्ग नाही म्हणते याला. खरंच स्वर्ग आहे खरंच. आणि मजा आहे. खूप मजा आहे याच्यात. गाईज आम्ही आता डान्स क्रॉस करतोय आणि हा आमचा आय थिंक थंडीचा किंवा बर्फाचा इथला आजचा शेवटचा पॉईंट आहे. कारण की जे मागच्या साईडला बर्फ वगैरे लागला होता तो आम्ही सोडला आहे आणि निघालो आम्ही आमच्या आता पुढच्या प्रवासाला. मस्तपैकी थंडी होती, मजा आली आणि खूप सारे रायडर भेटले आपल्याला. बघू शकता तुम्ही आता रायडरच रायडर आहे रस्त्याला. बघू आपले मयूरम ते थांबलेच आहे असं वाटतं मला. कुठं थांबले ते नाही सांगता येत. बघू चलो 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 समोर बघा तुम्ही आता जन्नत. बस इकडे फक्त जन्नत बघायची. जन्नत हे बघा लेफ्ट साईडला. थोडा मागे आहे ना पाऊस चालू असल्यामुळे ना मला गोप्रो आहे ना पॅक करून ठेवावा लागला आणि त्यामुळे ना मी शूट नाही घेऊ शकलो. पण आता फायनली गोप्रो वगैरे चार्जिंग करून निघालो आपण. चलो बाय बाय निकलते. चलो. अरे माईकची पिन वाकडी झाली होती बाई. कुठे 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 जायचंय? हा झालं चल. चलो सर आपल्याला कारगिल आहे. तो बघा समोर बघा समोर मस्त पेट्रोल भरायला घेऊन जायले आपली. तर आपल्याला पेट्रोल कमी नाही पडायला पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय. आणि इथले पपीज खूप सुंदर आहे. एक घेऊन जायचं आपल्याला पण नेमकं आता आपलं सामानच इतकं झालंय ना त्यामुळे ना नको वाटतंय नाही का. आणि आपल्या ज्या वायझरला ना खूप सारे डाग पडले आणि त्याच्यात काय झालं आपल्याला माहिती का. चेन लूब आहे ना हे आपल्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला बॅगमध्ये ना लीक झालं. त्याच्यामुळे पुऱ्या बॅगमध्ये चेन लूप झालं आहे. त्यामुळे पण आम्ही थोडंसं परेशान झालो आहे की अरे यार चिकट फुल. आणि हे बघा नजारा बघा तुम्ही फक्त बघायचं आता आणि मी फक्त बोलणार सांगणार तुम्हाला. अरे यार खाली उडवती गाडी. बघा नजारा बघा खाली गाव आहे. इकडचे जे डोंगर आहे ना ते खरंच खूप भारी वाटतं नाही का. आता हा जो बर्फ आहे ना हा सगळा आहे ना सकाळी पडलेला आहे इथे. आम्ही आता त्या हॉटेलला थांबलो होतो जेवण करायला. त्या चाचांनी सांगितलं हा ये स्नोफॉल भी गिरी बोले सुबह यहाँ पे स्नोफॉल हुई थी ऊपर. तर एक नंबर फील आलं. एक नंबर डायरेक्ट माझ्या हाटले. तर एक नंबर. समोर बघा जबरी एकदम भारी असे डोंगर इकडे. एक साईडला पूर्ण माती दगड वगैरे आणि बाकीचा बर्फ. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि हे थोडेसे युनिक वाटले नाही का मला. काहीतरी वेगळं वाटलं. मस्त वाटलं. हे बघा समोर पूर्ण ढग वगैरे भरून आलेले आणि पाऊस पडला तर आज रात्री टेंटमध्ये मजा येणार आहे. कारण की आज पूर्णपणे फायनल तयारी करून आलेलो आहे आम्ही की त्यामुळे आपले हाल नाही होणार किंवा काही त्रास नाही होणार आपल्याला. की काल थोडासा त्रास झाला होता
तो आता नाही होणार. चलो 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 चलो. तेव्हा समोरचं जमलं बघा कसे. हे कोणत्याही प्रकारचा केलेलं नाही त्याला काही. हे ओरिजिनल तसे आणि इकडचे पण ओरिजिनल तसे. हे बघा असं वाटतं त्याला ते बनवलेले नाही का, जे की हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये दाखवतात त्या टाईपमध्ये नाही का थोडेसे. माहिती हे बघायचं होतं आपल्याला. इथंच आपले कारगिल युद्ध झालं होतं. हीच ती जागा आणि हे आम्ही बघायला आलेलो आहे. इथं सगळे जेवढे जवान जेवढे शहीद वगैरे झाले होते त्यांच्या सगळ्यांची माहिती वगैरे दिलेली आहे. त्यांचे स्टॅच्यू वगैरे लावलेले. आणि आम्हाला मूवी दाखवल्याच्या सांगितलं गेलं की कारगिल युद्ध कसं झालं आणि कसं जिंकलं ते आपण कोणत्या पद्धतीने त्याच्यात प्लॅनिंग केलं गेलं. 7 मिनिटाचा मग तो छोटासा मूवी होता, ट्रेलर म्हणता येईल त्याला. खूप मस्त होतं ते. एकदा या तुम्ही इथे बघा, बघण्यासारखं आहे ते खूप. आणि अजून आत काय काय ते तुम्हाला दाखवतो. या सगळ्या जेवढ्या पण गोष्टी इथे लावलेल्या आहे या सगळ्या त्या युद्धात यूज झालेल्या गोष्टी. अजून काय काय आम्ही तिथे बाकीचं ऐकून तुम्हाला अजून सांगतो व्हिडिओत. आम्ही आता ते म्युझियम वगैरे बघून आलो होतो तिथे की सगळं पाकिस्तानने हमला केल्यानंतर त्यांच्या गन वगैरे ठेवलेले आहे. जेवढे पण आपले वीर जवान शहीद झालेले त्यांचे नावं फोटो वगैरे लावलेले. खूप सुंदर आहे ते बघण्यासाठी. आणि ते समोर बघू शकतो तुम्ही अमर ज्योत आहे. आणि त्या डोंगराच्या त्या साईडला पूर्ण पाकिस्तान बॉर्डर आहे. आणि हे सगळं जे कारगिल वॉर झालं होतं हे सगळं तिथे. आणि समोर टायगर हिल आहे जी की बर्फाच्या मागे गेलेली आहे. आणि ते सगळे जे हे लावलेले हा जो मशीन गन लावलेला आहे यांनी त्या युद्धात 40 किलोमीटर रेंज आहे त्याची. आणि 2,50,000 बॉम्ब फायर केलेले. खतरनाक जी मूवी वगैरे पण दाखवलं असं भरपूर अशा गोष्टी सांगितल्या. आणि तिथे एक सर होते समोर त्यांनी पण भरपूर अशा गोष्टी सांगितल्या. ते टायगर हिल वगैरे कसं काबीज केलं होतं, दार्स कसं काबीज केलं होतं, तुर्तुक कसं काबीज केलं होतं ह्या गोष्टी सांगितल्या. आणि खरंच खूप मस्त केलेलं आहे. जेवढे पण शहीद झालेले जवान त्यांचे सगळे तिथे हे केलेले नाव वगैरे त्यांचं आठवणी लावलेले. आणि या शहीद जवानांमध्ये 2 सिव्हिलियन होते. भरपूर अशा गोष्टी आहे इथे. तुम्ही एकदा नक्की या, विजिट द्या, बघा. आणि हे जेवढे ह्या साईडला त्यांना सर्वांना परमवीर चक्र आणि महावीर चक्र असं काहीतरी भेटलं आहे. ते पूर्ण ऐकायला नाही भेटलं आम्हाला, पण वन साईड काहीतरी ऐकायला भेटलं. हे जे फायटर आणि हे पण त्या युद्धात सामील होते. या सगळ्या गोष्टी आहे. एकदा तुम्ही नक्की या. हे जे पूर्ण कारगिल आहे ना त्यावेळेस जर आपल्या इंडियन आर्मीने काबीज केलं नसतं तर आज मी पण इथं फिरायला आलो नसतो. आणि आपल्या इंडियाचा पूर्णपणे यातून कब्जा निघून गेला असता असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळेस आपण हे जिंकलं युद्ध. त्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहे. आणि सल्यूट आहे आपल्या इंडियन आर्मीला. एंट्री खूप मस्त आहे. एकदा या इथे, हे सगळं बघा, खूप भारी आहे. आपल्या सैनिकांनी काय काय केलेलं आहे ना आणि किती सैनिक आपले शहीद झाले ते सगळं तुम्हाला आत बघायला भेटेल. त्यांच्या फोटोपासून सगळ्या गोष्टी बघायला भेटेल इथे. कारगिल वॉर मेमोरियल पाहिलं आहे. आणि हा जो डोंगर होता ना मागचा हा तर इथून पूर्णपणे
पाकिस्तानने कब्जा केला होता. अशी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलंय, जर तुम्ही कारगिलला आला, दार्सला आला तर नक्की इथे भेट द्या. फ्री ऑफ कॉस्ट आहे. अतिशय उत्तम पद्धतीने सांगता आणि ज्या पद्धतीने त्यांनी समजवलंय तुम्हाला पूर्णपणे समजेल असं समजवलंय नाही का. आणि पाकिस्तान आणि भारताचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धात पाकिस्तानच्या ज्या काही हतियार वगैरे इंडियाने कब्जा केला होता त्याच्यावर, त्यांचे सैनिक मारल्यानंतर ते सुद्धा आत लावलेले आहे. त्यांच्या मशीन गन वगैरे AK-47 ऑटो रायफल, त्यांनी जे हँड ग्रेनेड वगैरे ग्रेनेड इंडियावर फायर केले होते त्या सगळ्या गोष्टी आत तुम्हाला बघायला भेटतील. आणि खरंच भारतीय जवानांना सल्यूट आहे, कारण की त्यांनी जर त्यावेळेस आपल्या त्या कारगिलवर कब्जा केला नसता किंवा ते युद्ध जिंकलं नसतं तर ही जी सुंदरता आहे ना ही आपल्याला कधीच पाहायला भेटली नसती. त्याच्यावर पूर्णपणे पाकिस्तानचा कब्जा असता. आणि त्यांनी एक गोष्ट अशी पण सांगितली त्यात की ज्यावेळेस विंटर असतं त्यावेळेस दोघी देशांमध्ये एक समझोता झालेला आहे. दोघांचं सैन्य वरच्या त्या हाय ॲटिट्यूडवरून खाली येणार, तिथं कोणीही थांबणार नाही. पण मुशर्रफ जो त्या साईडचा पंतप्रधान वगैरे होता, मेजर होता तिकडचा, काय परवेज मुशर्रफ होते, त्यांनी काय केलं, त्यांच्या बटालियनला वर पाठवून त्या चोटीवर कब्जा केला आणि तिथून इंडियाला इंडियात ज्या हालचाली व्हायच्या ह्याच रस्त्याला, हा एकच हायवे जो लद्दाख ते श्रीनगर या रस्त्याला जॉईंट आहे, त्यामुळे इथून ज्या हालचाली व्हायच्या ते पाकिस्तान पूर्णपणे पाहू शकत होता. त्यामुळे इंडियाला थोडंसं ते हार्ड गेलं. पण त्यानंतर आपल्या हवाई दल, वायुदल आणि जी इथली आर्मी आहे या आर्मीने पूर्णपणे प्लॅनिंग करून पाकिस्तानवर विजय मिळवला आणि आज हे सगळी सुंदरता आपल्या देशात परत आणली. खूप मस्त आहे, बघण्यासारखे होते ते, नक्की आहे तिकडे बघायला. आता आपण निघालोय पुढे कारगिलसाठी. कारगिल अजून पण आहे काहीतरी 40 ते 50 किलोमीटर आणि 40 ते 50 किलोमीटरसाठी आम्हाला एखादा तास लागू शकतो. त्यामुळे आम्ही आता लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. जाऊन आपल्याला तिथं टेंट वगैरे लावायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाण्याचा प्रयत्न करू आपण. आणि हे बघून घ्या तुम्ही एकदा परत, किती सुंदर आहे. आता कारगिल नंतर आय थिंक आम्ही हे बघायला तरसू. आय थिंक हा बर्फ वगैरे, ही जी व्हाईट ग्लेशियर आहे ना, हे नाही बघायला भेटणार नाही का आपल्याला. पुढे त्या साईडला थोडं वातावरण वगैरे गरम आहे, नॉर्मल म्हणजे इथल्यापेक्षा गरम आहे. इथं खूप थंडी आहे. नॉर्मली तुम्ही किंवा मी नॉर्मल हाताने सर्वाइव्ह नाही करू शकत. आपल्या हाताला लगेच असं वात वगैरे येणं, मुंग्या येणं, ह्या गोष्टी चालू होऊन जातात. आणि आपल्या मयूरची हाल तर तुम्ही बघू शकता. तो फुल व्हॅसलिंग, बोरोलिंग सगळं लावतोय. चेहरा उरला आहे त्याचा थंडीने. किती थंडी वाजते काय माहिती बिचाराला. बघा ही सुंदरता आहे, खरंच सुंदरता आहे. इकडचे डॉग्स बघा कसे फुल थंडीसाठी बनलेले. आणि टायगर आणि मग अजून आलेला दिसत नाही मिररमध्ये. कुठं राहिले रे बाबा, कुठं राहिले तुम्ही? चलो चल 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 पटापट चल. हे बघा मस्त व्ह्यू, एकदम भारी, मजा आली आजचा व्ह्यू बघायला. आणि आज जॉर्जिया पासला पण खूप मस्त व्ह्यू होता. आम्ही शूट वगैरे केलं. आता थोडं लेट झालो आहे, 6:45 झाले, कारण की सकाळी पाऊस चालू असल्यामुळं आहे ना आम्हाला लवकर निघता नाही आला. आमची 5ला उठून काहीच फायदा नाही झाला आमचा. 5ला उठल्यानंतर आम्ही सर्व तयारी वगैरे केली, पण मस्त चहा वगैरे घेऊ
त्या हिशोबाने आम्ही चहा बनवली आणि चहा बनवायच्या नादात आमचे 8:30-9 कधी वाजले ते समजलं नाही. त्यानंतर जे वातावरण चेंज झालं, खतरनाक पाऊस चालू झाला. आमचा 1 ते 1.5 तास त्याच गोष्टीसाठी वाया गेला. जर पाऊस पडला नसता ना तर खूप, हे बघा हे जे माउंटेन आहे ना त्या माउंटेनपेक्षा खूप वेगळे दिसत आहे बघा. याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, थोडंसं कलर वेगळा, आणि ते जे आहे ना ते माउंटेन वेगळं आहे. सुंदर आहे, सुंदर, अतिशय सुंदर आहे. असं वाटतं हे ना असं डुप्लिकेट आहे नाही का. समोर बघितल्यानंतर असं वाटत नाही की ही गोष्ट ओरिजिनल आहे. आणि नशिबाने आपण सगळे, मी पण, की मी इथं आलो, या सगळ्या गोष्टी मला बघायला भेटला. आणि माझ्याबरोबर हे दोघं जर नसते तर कदाचित मी एकट्याने हिंमत पण केली नसती, कारण की खूप लांब येतं हे आपल्या नाशिकपासून, महाराष्ट्रातून. आणि तसं म्हणायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातले खूप लोक भेटले. आत्ता जस्ट श्रीरामपूरचे एक रायडर भेटले आम्हाला. त्यानंतर पुण्याचे 3 ते 4 काका वगैरे भेटले. चिंचवडचे 3 ते 4 काका भेटले. ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीसह आलेले होते. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बघून त्यांनी आपल्याला ओळखून घेतलं की आपण महाराष्ट्रातलेच आहे. आणि जो आल्यानंतर तो आपल्याला सगळ्यात पहिले तेच म्हणतो, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. आता निघालोय कारगिलसाठी. एक तास तर सांगितलंय आम्हाला, बघू आता 1 तास लागतो की 1.5-2 तास लागता. कारण की रस्ता आहे ना खूप खराब आहे. खराब म्हणजे असा चांगला आहे, पण जो टर्न वगैरे आहे ना त्यामुळे आपण हळूच चालतोय, जास्त काही गाडी पळवत नाहीये. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. पाऊस वगैरे जर चालू झाला तर आपण पावसात अटकायला नको. आपल्याला अजून तिथे जाऊन टेंट वगैरे मस्त सेट करायचं आहे. आणि काल जी टेंटची मजा घेता आली नाही ती आज घ्यायची आहे आपल्याला, टेंटची मजा. तर बघू आज किती टेंटची मजा घेते आहे ती, काय करता येतं. काल तर थोडं पावसामुळे आमचे हाल झाले. पाऊस आला आणि आमची आणि आमच्या आजूबाजूला ज्यांनी टेंट लावलेला होता सगळ्यांची वाट लावून गेला. ती पण एकदम जोमात. बघा इकडे होमस्टे वगैरे कसे इकडचे, ते हे पण बघू शकता समोर तुम्ही, घरं वगैरे जवळ गेल्यावर दिसेलच तुम्हाला. तसं पण कारगिल अजून 44 आहे. लवकरात लवकर आपल्याला इथून निघावं लागेल. चला तर मग. हे बघा समोर कसे मातीचे बंकर बनवलेले. बंकर आहे की घर आहे ते ॲक्च्युअलमध्ये जर समजत नाही, पण मला तर असं वाटतं बंकरच आहे. आणि हे बघा समोरचा जो डोंगर आहे कसा आहे बघा. म्हणजे एक साईड पूर्ण ग्लेशियर आहे आणि एक साईड पूर्ण नॉर्मल जे आपलं माउंटन असतं ना ते, आणि त्या साईडला पूर्ण बर्फ आहे पूर्ण. आम्ही पूर्ण ह्या डोंगराला वळसा घालून आलेलो आहे, पूर्ण फिरत 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 फिरत. आणि इथे हे बघा हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे डोंगर आहे. ह्याच्यात तुम्ही बघू शकतात काही लँडस्लाईड वगैरे झालेली आहे समोर थोडीशी. या इकडे खतरनाक व्ह्यू आहे. आणि आमचं नेमकं असं झालं आहे की गोप्रोची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. थंड वातावरण असल्यामुळे गोप्रोच्या बॅटरीला खूप प्रॉब्लेम येतो आहे. गोप्रोची बॅटरी 100% चार्जिंग असूनसुद्धा ती 10 ते 15 मिनटात डिस्चार्ज झाली. माझे 3 शूट झाले, त्यामुळे आता मी मोबाईलने घेऊन शूट करून तुम्हाला दाखवतो आहे. कसं आहे बघा आता इथं. एंडिंग का है? एंडिंग मिला नहीं, वही ढूंढने जा रहा हूँ.